हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण हिरव्या वाटाण्यापासून वाटाणा मसाला बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपण अगोदर कुकरमध्ये एक शिटी घेऊ. वाटाणे ते ओले असल्या कारणाने लगेच शिजतात, त्यामुळे एकच शिटी घ्यायची आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, खोबरं, धणे, टोमॅटो, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. आता अगोदर आपण कांदा हा चांगला भाजून घेऊया. एक लोखंडी तव्यात भाजल्याने पटापट भाजले जातात, म्हणून मी लोखंडी तव्यात मसाले हे भाजण्यासाठी घेतले आहे. आता अगोदर आपण कांदा चांगला लाल होईस्तोवर भाजून घेऊया. मीडियम गॅसवर कांदा हा चांगला आपला भाजत आला आहे. कांदा भाजला गेला की आता आपण काढून घेऊ. आता खोबरं टाकूया. खोबरं पण चांगलं लालसर होईस्तोवर भाजून घेऊया. खोबरं भाजलं गेलं की धणे, थोडीशी बडीशोप अशी मी भाजून घेतली आहे. आता आपण मसाला दळून घ्या. अगोदर खोबरं आणि धणे हे पहिले कोरडं दळून घेऊया. ते दळलं गेले की मग आता इतर मसाला: कांदा, खोबरा, लसूण, टोमॅटो आणि अद्रक. टोमॅटो हे मी जास्त टाकले कारण मला घट्ट भाजी बनवायची आहे म्हणून. आता 3 पळ्या तेल टाकलं आणि आपण जो मसाला केला होता तो आता आपण यात टाकून चांगला फ्राय करून घेऊया. मसाला हा चांगला तेल सुटोस्तोवर तळून घेऊया, आपण फ्राय करून घेऊया. मसाला जेवढा छान फ्राय केला तेवढी भाजीला टेस्ट येत राहते, म्हणून मी मसाला चांगला फ्राय करून घेतला. थोडंसं पाणी घातलं. आता तुम्हाला दिसतच आहे मसाला आपला चांगला तेल सोडत आहे, म्हणजे चांगला फ्राय झाला आहे. आता आपण याच्यात 2 चमचे चटणी, अर्धा चमच हळद आणि थोडा मसाला घालूया. हे पण चांगलं फ्राय झालं की आपण वाटाणे घेतले होते, ते पाणी काढून घेतले, फक्त वाटाणे घेतले. आता ते वाटाणे आपण त्यात टाकूया. वाटाणे अगोदरच शिजल्या कारणाने त्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे. आता आपण अगोदर चांगले मिक्स करून घेऊया. आपल्याला ही भाजी डब्यालाही नेता येईल अशी आहे. मी मुलांना डब्याला दिली आज. थोडंसं चवीनुसार मीठ घालूया. आपल्याला घट्ट अशी भाजी बनवायची, त्यामुळे मी जास्त पाणी घालणार नाही आहे. आता एका साईडला मी थोडं गरम पाणी ठेवलं होतं करायला, ते टाकलं. बस एक छोटासा ग्लास पाणी टाकलं मी. ते पण आता आपण शिजू देऊ. आता ही भाजी घट्ट होण्यासाठी थोडंसं दाण्यांचं आयन टाकूया. आता दाण्यांचं आयन 1 चमचा घेऊन पाणी थोडंसंच घातलं आणि ते मी भाजीत टाकून दिले. याच्याने भाजी दाटसर होते. भाजी आपण दाण्यांचं आयन टाकल्यामुळे मस्त दाटसर झाली आहे. आता थोडी कोथिंबीर कापून टाकून दिली आहे. तर बघा तुम्ही, झटकीपट अशी आपल्याला वाटाणा मसाला ही रेडी आहे. टिफिनलाही देता येईल अशी ही भाजी आहे. एकदम पटकन होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ न वाया घालता झालेली. तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी? अशीच रेसिपी, नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रिद्धीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. या मग खायला.